जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतीये. पहिला मॅचचा हिरो गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, तर त्याच्या साथीला खेळत असताना दुसरा मॅचचा हिरो महेंद्र अंधेरे तुम्ही पाहताय. आणि त्याच वेळेला गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज टीम वरपटणे संघाच्या बाजूनं श्रवण गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल. सेमीफायनल नंबर 2. पहिला बॉल श्रवण. पहिलाच बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर महेंद्र धावला होता. अखेर आपण नेहमी म्हणत आलो ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. होय, मनाला शांत केलं होतं महेंद्रनं. अर्धा विकेट वरती जाऊन माघारी तो फिरला. तो योग्य निर्णय त्याचा पाहायला मिळाला. जोखीम घ्यायची नाहीये पहिल्या बॉल पासून. वरपटणे संघ सुद्धा एक दिग्गज आहे, त्यांच्याकडे सुद्धा मातब्बर खेळाडू आहेत. आणि होय, एक चांगली मॅच होणार आहे ते मात्र शंका नाहीये. समोरचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेला. 1-2 बाउन्स सीमा रेषेच्या पार येतोय हा चौकार. चौकार येत असताना पाहिलं मिळतं. गणेशनं सुरुवात केली या मॅचला. पहिल्या बॉलला चौकार आलाय. फुल टॉस, मिस टायमिंग. फिल्डर नाहीये, जागा बनवलीये. बॉल लॉंग ऑफच्या दिशेला, सीमा रेषेच्या पलीकडे. दुसरा चौकार. SD स्पोर्ट्सचे सदस्य अजून कोण बाकी असतील सगळ्यांना विनंती आहे. सिद्धेश दंत तुमची वाट पाहतात स्टेजच्या समोर. मॅच ऑन. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. ठोकलाय गणेशनं. षटकार. पहा इथे बक्षीस आले. स्पर्धेचे जनक मिलिंद देशमुख साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. मिलिंद देशमुख साहेब, संघ कोणताही असू द्या, स्पर्धा माझी आहे, ती जोरदार झाली पाहिजे. बाहेरचा बॉल, पंच फिरलेत. व्हाईट बॉल. येस, SD स्पोर्ट्स केदारनाथ 11 या टीम साठी फक्त कॅश प्राइज आहेत, कारण की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येईल. पुढचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज गॅप मध्ये बॉल चाललाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या जवळ आणि सीमा रेषेच्या पार येतोय. अजून एक चौकार. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला ही स्पर्धा चालू झाली आहे आणि या स्पर्धेची बातच काय न्यारी. स्कोर कार्ड वरती सुद्धा 19 धावा. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. पंच फिरलेत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतंय. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती वाढतीये. एक्स्ट्रा सिंगल. व्हाईट बॉल. रिव्ह्यू तुमच्याकडे अवेलेबल आहे फक्त भीमर साठी, रनआउट साठी. आणि जर पंचांना वाटतं तर त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू अवेलेबल आहे, पण फिल्डिंग टीम किंवा बॅटिंग टीमला रिव्ह्यू अवेलेबल आहे फक्त भीमर साठी. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतंय. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती सध्याच्या घडीला पोहोचली आहे. डाव पहिला चालू आहे. डाव कोणताही असू द्या, तो डाव दमदारच असणार. MD धमाका तुम्ही पाहताय. धमाके होणार या स्पर्धेमध्ये. सेमीफायनलची मॅच. टप्पा पडलाय. खाली बसलेला पाहायला मिळतं. सबमरीन डिलिव्हरी तुम्ही पाहताय.
डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आली आहे. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 20 धावा. यस, जल्लोष हा प्रत्येक जागी होतो. प्रत्येकाचे काही समर्थक असतात, काही फॅन फॉलोअर्स असतात आणि होय ते जल्लोष नेहमी करत असतात आणि ते तुम्ही पाहता. एच डी स्पोर्ट्स आणि केदारनाथ 11चे समर्थक जास्त आहेत, त्या कारणानं जल्लोष होतोय आज या मुख्य मंचाच्या समोर. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येईल. वरबटणेच्या विरुद्धमध्ये तुम्ही पाहताय केदारनाथ 11 एच डी स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र अंधेरे ऑन स्ट्राईक. एच डी स्पोर्ट्सचा पहिला ब्रँड अँबॅसेडर, पहिला ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि होय त्या कौतुकास, त्या खेळास तो नेहमीच पात्र राहिलाय. पुढचा बॉल फुल टॉस आणि तिकडे येतात त्या तब्बल 6 धावा. षटकार. रील ट्रेंडिंगला आहे. मोठमोठे गार केलेत ना ज्यांनी, त्यांच्यासाठी आता पिंजरा आणलाय. पिंजरा. रील्स बऱ्याचशा ट्रेंडिंगला असतात आणि आजही बनतील. फायनलचा जो संघ इकडे पटकावेल, ट्रेंडिंगचा विषय चालू आहे. महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून षटकार आला. फिल्डिंग युनिटमध्ये घडलेल्या चुका महाग ठरतील. पुढचा बॉल बिग हिट, शॉर्ट अँड पुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. बॉल तिसरा लांब, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आम्हाला नडतो ना तो डायरेक्ट दिसतो. धागा. सिद्धेश दंत यांच्या वतीनं 500. त्याच वेळेला मिलिंदजी देशमुख साहेब यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज महेंद्र अंधेरेसाठी. काय बॅटिंग करतोय. पुन्हा डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात. भाग मिल्का भाग. बॉल आवाक्याच्या बाहेर. अजून एक येतोय चौका. कमबॅक आणावा लागणार आहे या मॅच मध्ये. तुम्हाला यायचं असेल ना तर महेंद्रला बाहेर पाठवावं लागेल. पुढचा बॉल बिग हिट. पुन्हा फिल्डर बॉलच्या खाली. मोठी विकेट. सेलिब्रेशन झालंय. महेंद्रची विकेट आली आहे. एक अप्रतिम झेल आणि महेंद्र अंधेरे एक शानदार पारी खेळून मैदानाच्या बाहेर. एक षटकाराचा बादशाह मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच मैदानावरती शांतताच नको आहे. आणि होय म्हणूनच मैदानावरती दाखल केलाय. नाव आहे शुभम जाधव.
उजव्या हाताचा सर्वाधिक घातकी फलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच माणगाव तालुक्यामधून पाहिले ना, तो शुभम. माणगावचा अभिमान या पाली नगरीच्या स्वाभिमानासाठी दाखल झालाय या खेळपट्टीवरती. केदारनाथ 11 SD स्पोर्ट्स पाली या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतंय. नॉन सेकंडला गणेश उभा जो 6 बॉलमध्ये 18 वरती खेळलाय. महेंद्रचा वादळी खेळ संपल्यानंतर आता विकीनं कमबॅक आणला. पहिली विकेट विकीनं दाखवली आहे टीम वरवटणे संघासाठी. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. लास्ट बॉलमध्ये इथून पुढे धावा थांबवावा लागणार. विकीला गरज आहे टीम वरवटणेला कमबॅकची. राईट मोर विकेट. पुढचा बॉल शुभम जाधव. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. समोरचा बॉल मिस टायमिंग झालं होतं. बॅट आणि बॉलचा अंतर बराच होता. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय तब्बल 21.00च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना 42 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागतात. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42. तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होणार का? तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येईल? होय, वरवटणी संघातून सर्वाधिक आयकॉनचा ट्रॅव्हल करणारा सध्याच्या घडीला तो खेळाडू तुम्ही पाहताय ऋतिक माळी बॉलिंगसाठी दाखल झालाय. एक इम्पॉर्टंट गोलंदाज आहे ऋतिक माळी. नेहमीच रोह्याचं क्रिकेट त्यानं खूप चांगलं खेळलंय. नेहमीच तो सुद्धा ऑल इंडियाच्या स्पर्धेमध्ये खेळलाय. पण आज गावासाठीचं क्रिकेट त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. तोच ऋतिक माळी या मॅच मध्ये कमबॅक आणेल का? होय, गरजेचं आहे. अजय दादा सीताफराव यांच्या वतीनं श्रवणने जो कॅच पकडला होता महेंद्रचा त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पहिलाच बॉल ऋतिक माळी या तुमचं सुद्धा स्वागत आहे या मॅच मध्ये. हेच सांगणारा षटकार. गणेशचा बॅकफुटला जाऊन कट गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत सिंगल मेल. आणि होय, त्या एकाच धावेवरती समाधान सुद्धा मानले जाते. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 49 या आकड्यावरती पोहोचल्या. आता अपेक्षा मोठ्या आहेत शुभम जाधवच्या बॅटिंगच्या. शुभम नेहमीच श्रीवर्धन, मशा, महाड, माणगाव, पोलादपूर आणि रोहा किंबहुना रायगड जिल्हा या नावाची चर्चा तुम्ही पाहिली आहे. आणि होय, चर्चा का होते तर शुभम अशा पद्धतीची बॅटिंग करतो. त्यानं खेचलाय हा षटकार. धावसंख्येत 6 न वाढ. षटकाराने टीमची धावसंख्या वाढली आहे. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती लागतात. शुभम जाधव नावाचं वादळ जर आलं ना तर तो थांबायला तयार कधीही नसतो. कदापि त्याला थांबणं मान्य नसतं. यावेळेला क्लीन बोल्ड यष्ट उध्वस्त. त्रिफळाची बाद. अजून एक फलंदाज शुभम जाधव मैदानाच्या बाहेर. शुभम जाधव बाद झाला पण नवीन शुभमच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पण शुभम पाटील आहे. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये. आज सर्वाधिक आपण जर पाहिलं तर नाराजी व्यक्त केली जाते आजच्या दिवसामध्ये. संपूर्णतः आपण जर पाहिलं तर शुभम पाटीलच्या बॅटवरती बॉल येत नाहीयेत. आणावे लागतील. सेमीफायनलची मॅच तुम्ही खेळत्या. पहिल्या फेरीमध्ये नाराजी, दुसऱ्या फेरीमध्ये नाराजी आणि त्यानंतर आता सेमीफायनलच्या मॅचमध्ये सध्याच्या घडीला त्याच्या बॅटवरती बॉल येणं अपेक्षित असेल टीम SD स्पोर्ट्स केदारनाथ 11 या टीमला. धावसंख्या 55 वरती 2 फलंदाज बाद झाले. ऋतिक माईनं कमबॅक आणलंय. 4 बॉलमध्ये 13 धावा खर्च करत असताना विकेट त्यानं संपादन केली आहे ऋतिक माई. पुढचा बॉल स्विच हिट खेळायचं होतं. क्लीन बोल्ड
लाकूड तोडा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅकची दुसरी विकेट. शुभम पाटील बाद. काहींचा दिवस असतो, काहींचा वेळ असतो, काहींचा कालावधी असतो. आज शुभम पाटीलचा दिवस नसावा, कारण की आज पूर्णपणे स्पर्धेमध्ये शुभमनी मात्र नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. हरकत नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय रोहित भालेराव खेळपट्टीवरती दाखल झालाय. रोहित भालेराव असा खेळाडू आहे ना, तो मिडल ऑर्डरला मैदानाच्या आतमध्ये येतो, समोर प्रत्येक गोलंदाजाला 4 रिमुंडा चित करतो आणि आता तोच खेळ त्याच्याकडून अपेक्षित राहिलाय. कल्याण डोंबिवली विभागाचा हा खेळाडू पेशाने एक पीटी टीचर आहे आणि अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांनी नेहमीच स्वतःच्या कामाला जपत असताना क्रिकेट खेळले. भरपूर क्रिकेट तो खेळत असताना पाहायला मिळतो. तोच रोहित भालेराव, त्याच्या समोर ऋतिक माळी. टप्पा पडलाय बाहेर बाहेर बाहेर. अखेर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत असताना पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा. वरवटणेकर, ऋतिकची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. त्यानं कमबॅक आणलाय, त्यानं 2 विकेट आणल्यात आणि या मॅच मध्ये वरवटणे संघाला जिंकण्याची आशा निर्माण केली आहे. मॅच चांगली होईल. सेमी फायनलची मॅच तुम्ही पाहताय. MD धमाका मिलिंद देशमुख साहेबांचे विजय आहे आणि HD स्पोर्ट्स त्याच वेळेला आपण जर पाहतो सिद्धेश दंत, सागर मोरे आणि संपूर्ण SD फॅमिली या संपूर्ण आयोजकांचे विजय आहे. कारण की एवढा मोठा दिमागदार सोहळा अजून काय हवंय. गावच्या संघांना प्राधान्य दिलं, असोसिएशनच्या 2 टीमना प्राधान्य दिलं, इकडे मात्र प्रेक्षकांना प्राधान्य दिलं. म्हणजे बकासूर नंदी आणून इकडे सगळ्यांचं मनोरंजन केलं आणि ऑल इंडिया ओपनच्या खेळाडूंना सुद्धा प्राधान्य या स्पर्धेमध्ये दिलंय. सगळ्यांना एकत्र करण्याचं काम नेहमीच सिद्धेश दंत आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर या आयोजन कमिटीने केली आहे आणि आजही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. लास्ट ओव्हर साठी शुभम आलाय. शेवटचे षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल डीप पॉइंटला खेळलाय. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पार. पहिल्याच बॉलला आलाय चौकार. हलवतो आतून गणेश. काय बॅटिंग करतोय. पुढचा बॉल, बिग हिट. पुन्हा डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. दुसरा चौकार. होय, गणेश नावाचा पिंजरा आलाय, त्याच्यामध्ये वेगवेगळे विविध बॉल त्यानं सामावून घेतलेत आणि त्याच्यावरती चौकाराची मोहर लावलेली पाहायला मिळतीये. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र वेगाने धावत येत असताना पाहायला मिळतील. सिंगल तर मिळतीये. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तुम्ही पाहताय 64 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. 11 बॉल मध्ये गणेश खेळतोय 34 वरती. पालीकर बॅटिंग आवडली असेल गणेशची तर टाळ्या झाल्या पाहिजे. तो एकटा लढलाय या मॅच मध्ये, अजूनही तो उभा आहे. एकटा ठाकलाय निदड्या छातीनं. वरवटणे संघाच्या विरोधामध्ये डॉट बॉल. डॉट बॉल वरवटणे संघाची आशा निर्माण करणारा हा डॉट बॉल तुम्ही पाहताय. हे गरजेचं आहे. दोन्ही बाजूने आक्रमण होत आहेत. हा ट्रेलर आहे मित्रांनो, पिक्चर अजून बाकी आहे. 64 बनल्यात. 3 फलंदाज बाद झाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
रोहित भालेराव ऑन स्ट्राईक. अर्ध्या विकेटवर बॉल, वाईड बॉल. हा दबाव आहे, हे दडपण आहे या सेमीफायनलच्या मॅचचं. वरवटणे संघानं चांगली लढत दिली आहे मी म्हणेन. ओपनचा संघ समोर आहे. विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून आणि विविध गावातून आणि विभागातून एक खेळाडू आणलेत आणि ते एका गावाच्या विरोधामध्ये लढतायत. तो वरवटण्याचा संघ तुम्ही पाहताय. नागोठणे विभागातील दिग्गज संघ आहे. समोरचा बॉल, समोर फटका, फिल्डर आहेत. हो काय फिल्डिंग, लाजबाब श्रवण. अगदी त्यानं घेतलेली ही उंच उडी, वरवटणे संघाच्या यशाच्या उंच शिखरांची ही उडी असावी. मगाशी कॅच, आताच्या या 3 धावा त्यानं केलेल्या सेव्ह. या मॅच मधील शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. 66 धावा बनल्या. षटकार आला तर 72 बनतील, डॉट आला तर 67 ला विन, चौकार आला तर 70 बनतील. पण डॉट बॉल आलाय मॅच मध्ये. पुन्हा ट्विस्ट आहे. टार्गेट सेट झालंय 67 धावांचं. 24 बॉल 67 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. वरवटणेकर सुद्धा लढतील या मॅच मध्ये. त्यांच्याकडे सुद्धा ताकद आणि क्षमता तेवढी जिद्द आहे. ही मॅच शेवटपर्यंत होईल यात ते मात्र शंका बाकी नाहीये. पण या सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणत्या कशा पद्धतीच्या घडामोडी असतील हे सगळेच जण पाहतील. पण त्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. युग आहे. हे सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. मिलिंद देशमुख साहेबांचे विजय आहे. सिद्धेश दंत यांचे विजय आहे. आपण पाहत आहे MD धमाका बिग बॅश पालीचे विजय आहे. एवढी मेहनत हे सगळे प्रेक्षक वर्ग तुमच्या स्क्रीनवरती दाखवले जातात. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. हे मुख्य मंचाच्या समोरचे तुम्ही सगळे प्रेक्षक पाहत आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर SD स्पोर्ट्सचे हे सगळे समर्थक, हे मुख्य मंच, या आकर्षक ट्रॉफीज आणि या प्रेक्षकांमध्येच आमचे सगळे मान्यवर सुद्धा पाहायला मिळतील. या स्पर्धेचे मुख्य जनक मिलिंद देशमुख साहेब आणि त्यांच्या या स्पर्धेचा विजय तुम्ही पाहताय. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे हे प्रेक्षक वर्ग राहिलेत. प्रचंड प्रेक्षकांनी प्रतिसाद. जेवढे प्रेक्षक वर्ग बकासूरला पाहण्यासाठी आले होते तेवढेच प्रेक्षक वर्ग आज या MD धमाका बिग बॅश पालीच्या फायनलच्या मॅचला पाहण्यासाठी इकडे दाखल झालेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागत करूया सगळे जणांचे, जमलेल्या आमच्या सगळ्याच प्रेक्षकांचे आणि सगळ्या मान्यवरांचे. त्यांच्या येण्यानं आज MD धमाका बिग बॅश पालीच्या या मानाच्या स्पर्धेला एक वेगळीच उभारी आलेली पाहायला मिळाली आहे. हे सगळे मुख्य मंचाच्या समोरचे तुम्ही प्रेक्षक वर्ग पाहत आहे. SD स्पोर्ट्स पालीचे सगळे समर्थक, केदारनाथ 11 टीमचे सगळे समर्थक तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले जातात. हा जल्लोष आहे सगळ्यांनाच. मात्र आपण तर पाहिलं तर ही स्पर्धा जिंकायची आहे. 32 संघांचा समावेश राहिला. अखेर 4 संघ आपल्या समोर आले आणि आता इथून पुढे 2. ज्वाला नागोठणेने फायनलची तिकीट कन्फर्म केली आहे आणि आता दुसरी टीम कोणती असेल, टीम वरवटणे की मग आपण तर पाहिलं तर
केदारनाथ 11 HD स्पोर्ट्स हा संघ कोण जिंकणार? फायनलची मॅच खेळण्यासाठी कोणता संघ जाईल? सेमीफायनलचा दुसरा डाव. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ऋतिक माली ऑन स्ट्राईक. 67चा पाठलाग. पहिलाच बॉल बाहेर आणि तो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 20वा घेणारा चेंडू तुम्ही पाहताय. डॉट बॉल न सुरुवात झालीये या मॅचच्या पहिल्या दुसऱ्या डावाला. ऋतिक माळी ऑन स्ट्राईक. टीमचा सर्वाधिक महत्वाचा बॅटर. यावेळेला फसवलंय चकवलं जात आहे. हा जल्लोष तुम्ही पाहताय समर्थकांचा. हा जल्लोष आहे केदारनाथ 11 HD स्पोर्ट्स या टीमचा. ऑल इंडिया ओपनचे सगळे खेळाडू इकडे दाखल झालेत. रोहित असा महत्वाचा गोलंदाज आहे. 2 बॉलवरती तो थांबवते पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. स्विच हिट गॅप मध्ये. गॅप मोठा. धावांचा नाहीये तोटा. आलाय चौकार. मॅच ऑन. 67चा पाठलाग करायचा. ऋतिक एकटा उभा राहिला तर या धावा लांब नाहीयेत. समोर रोहितचा बॉल आडवा. बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला होता. बॅटच्या रेडार मध्ये नव्हता बॉल. मिड विकेटला निघाला महेंद्र अंधेरे. बॉलच्या खाली कोणती चूक नाहीये. एक फक्त सिंगल आणि 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तुम्ही पाहताय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. सेमीफायनलचा दुसरा डाव. दुसरी सेमीफायनल तुमच्या समोर. स्ट्राईकला बॅटर एक महत्वाचा खेळाडू विकास फुल टॉस बॉल मिड विकेटला खेचलाय. सुशील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळते. सुशील मैदानावरती सिंगल जोडली आहे. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे नेण्याचा प्रयत्न. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. रोहित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय. ऋतिक माई नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल. मॅच ऑन झाली आहे आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या तुम्ही पाहताय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक बॅटर बाद झालेला पाहायला मिळालाय. संघ अडचणीमध्ये ऋतिक माई सारखा या मॅचचं आशेचं किरण ऋतिक माई बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन दाखल झालेत. बॉलिंग मार्क वरती आदित्य. एक मोठा रनअप घेऊन मोठे स्वप्न दाखवण्यासाठी आदित्य सज्ज झालाय. यावेळेला आदित्यनं फसवलंय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक डॉट बॉल. षटक्यातील पुढचा बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल चाललाय. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होत असताना पाहायला मिळतीये. 1-1 न पुढे जाण्याचा प्रयत्न बरबटने करतोय. एखादा असा बॅटर असेल का जो ऋतिक माईच्या सगळ्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. आज द्वारकानाथ भोई यांची कमतरता भासताना पाहायला मिळतीये. ते दिसत नाहीयेत या मॅच मध्ये. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर द्वारकानाथ यांच्या साथीला खेळत असताना चेतन सुद्धा दिसत नाहीये. चेतनची सुद्धा कमतरता भासताना पाहायला मिळतीये. पण अद्याप नवीन बॅटर नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगला चेंडू पाहायला मिळेल.
7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर शॉर्ट अँड पुल मोठा फटका बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावा. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता वाढत असताना पाहायला मिळते 13. ब्लॉक होल्डिंगचा बॉल शॉर्ट फन लेगच्या दिशेला बॉल मात्र तिकडे मार्ग शोधत असताना पाहायला मिळाला. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर एक चांगल्या दर्जाचा चेंडू तुम्ही पाहताय. डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. आदित्य पाटील कमबॅक आणत असताना पाहायला मिळतील. दुसरं षटक मार्गेच आहे. पुढचा बॉल याही वेळेला आडवा बॅटने खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळतीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर पूर्ण थांबली. 13 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग चालू आहे. तब्बल 67 धावांचा शांतता पसरली आहे. 12 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 54 धावांची गरज. चला फास्ट खेळा विनंती करतोय. 12 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. रत्नदीप बॉलिंग मार्क वरती दाखल झालेला पाहायला मिळेल. रत्नदीपचा पहिला बॉल फुल टॉस. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन आहे आणि या मॅचला ऑन करणारा हा षटकार. षटकाराच्या साह्यानं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 11 बॉल आणि 48 धावांचा हा भला मोठा डोंगर समोर आहे. सुशील एकटा लढतोय. या मॅच मध्ये त्याला करून दाखवावं लागणार आहे वरपटणे टीम साठी. समोरचा बॉल बॅट साइड आउट साइड एज विकेट येत असताना पाहायला मिळतीये. फलंदाज बाद आणि इथे सुशील नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. सामन्यामध्ये दाखल झालेला संघ ज्वाला 11 नागोटने आपण आपल्या टीम सहित लगेचच तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल लगेचच टॉस साठी आपण यायचं, कारण आपल्याला आता वेळ कमी राहिलेला आहे. हर्षल, मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येईल असं वाटलं होतं, पण अशा परिस्थितीमध्ये विकेट आली आणि आता रत्नदीपचं कमबॅक. समोर श्रवण, नवीन फलंदाज श्रवण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक चांगला बॉल पाहायला मिळाला. लेग ब्रेकचा योग्य वापर करत असताना कमी गतीनं 5वा चेंडू तुम्ही पाहताय आणि त्याच वेळेला तिथे मात्र डॉट बॉलची सांगितलं. 9 बॉलमध्ये 48 धावांचा वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय. 9 बॉलमध्ये 48 धावा तुम्हाला करायच्या तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण चढवावे लागतील आणि अशा परिस्थितीमध्ये हे करावं लागणार आहे. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळालाय. एका मागोमाग एक डॉट बॉल तुम्ही पाहताय आणि या डॉट बॉलचा रेशो इथे मात्र वाढत असताना पाहायला मिळते. 19 धावांवरती स्कोर कार्ड थांबलाय. 8 बॉल आणि 48 ची गरज. षटकातील पुढचा बॉल ब्लॉक होल लेनचा चेंडू पायामध्ये फेकला जातोय. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थांबवलं जाते. 7 बॉलमध्ये 48 जे थोडं आता अशक्य असं आव्हान पाहायला मिळते.
लढत देत असताना बरबटणी संघाने खूप मोठे प्रयत्न केले गेले, पण अद्याप प्रयत्नांना हवं तसं यश मिळत नाहीये. मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय, फिल्डर धावतात, एक सिंगल आणि एका धावेच्या सहाय्यानं षटक समाप्तीचा इशारा. 6 बॉल आणि 47 ची गरज. सहा बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपण तर पाहिलं तर अपेक्षित असं काही घडलं नाहीये. बरबटणे संघ स्ट्रगल करत असताना पाहायला मिळालं. शोधन 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 नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल वेद शुभम जाधव आणि त्याला सफलता मिळते. अजून एका विकेटचं पतंग. पुढचा बॉल शुभम जाधव वरती आक्रमण, फटका खेळला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावा. ज्वाला नागोडणे, शुभम जाधव लेग ब्रेक. यावेळेला पुन्हा मात्र आपण तर पाहिलं तर तिकडे फसवलं जाते. शुभम अशा पद्धतीची गोलंदाजी कधी करताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याचा वेग, त्याचा मोठा रनअप, पण आज त्याला माहिती आहे मॅच आपल्या हातामध्ये आलं, काहीतरी नवीन करूया. बॅटची कडा. यावेळीचा बॉल अडवा बाटणं, फटका चांगला खेळला गेलाय. मॅच आपण जर पाहिलं तर बरबटणी संघाच्या हातामध्ये आपण जर पाहिलं तर तेवढीशी नाहीये, कारण की एक बॉल शेवटचा बाकी. 42 धावा, खूप चांगला लढा दिला होता टीम बरबटणीनं ऑल इंडियाच्या ओपनच्या टीमच्या अगेन्स्ट, पण अखेर अडचणी मोठ्या होत्या. धावा खूप सारा बनल्या आणि समोर गोलंदाजीचा तोफखाना होता. मॅच फिनिश आणि यावेळेला फायनल मध्ये मजल मारणारी टीम तुम्ही दुसरी पाहताय. नाव आहे HD स्पोर्ट्स केदारनाथ 11. हा संघ थेट आपण जर पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक टीम बरबटणे. डीजे